रत्नागिरीत उन्हाचा कडाका वाढलाय। या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले। जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात यावेळी उष्माघात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले। अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे। उत्तरेकडून उष्ण वारं येण्यास सुरुवात झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे। ग्रामीण भागासह शहरी भागातही यावेळी उन्हाची तीव्रता वाढली आहे। राज्याच्या अनेक भागात पारा 40शी पार गेलाय। अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे। रविवारी मुंबईचं तापमान अचानक 36 अंशावर गेलं। हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं। पुढील 4 दिवस तीव्र उष्म्याचे राहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। उत्तर महाराष्ट्रात पुढील 48 तास विशेष खबरदारीचे असतील। नाशिकच्या निफाडमध्ये तापमानात वाढ झाली आहे। निफाडचा पारा 39 अंशांपर्यंत गेलाय। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे भाजीपाला तसंच द्राक्ष पिकाला मोठा फटका बसतोय, तर उष्माघातानेही नागरिक हैराण झाले। नाशिकच्या येवल्यात छावा क्रांतीवीर सेनेचा बैलगाडी मोर्चा काढलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय धडक मोर्चा निघालाय। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी परवानगी नसतानाही मोर्चाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे येवल्यात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पोलिसांमार्फत उभारण्यात आलेले निर्भया सायबर लॅबचं उद्घाटन करण्यात आले। या सायबर लॅबच्या माध्यमातून झालेल्या गुन्ह्यांचा डेटा शोधणं, त्यांचं लोकेशन ट्रॅक करणं, गहाळ झालेल्या मोबाईलचा रेकॉर्ड तपासणं इत्यादी कामं आता जलद गतीनं करता येणार आहेत। 2050 पर्यंत अर्ध जग चष्मे बहाद्दर होणार आहे। जगातील 50% लोकसंख्येला चष्मा वापरण्याची वेळ येणार आहे, कारण मोबाईल, संगणकांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या अतिवापरामुळे लोकांना दृष्टिदोषाचा समस्या जाणवत आहेत। पुढील 25 वर्षात हे प्रमाण आणखी 20% वाढणार असल्याचा अहवाल इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूट या संस्थेनं दिलाय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वे स्थानकात झाडांना आग लागली। उन्हाच्या तीव्रतेने ही आग लागल्याचा अंदाज आहे। या घटनेत अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या लोको शेडमधील रेल्वे डबे, इजित साहित्य आणि परिसरातील वृक्ष जळून खाक झाले। पुणे शहरातील नाना पेठेत आग लागली होती। पारेख वाड्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग भडकली। तब्बल 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय। सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। छत्तीसगडच्या बिलासपूरहून बिकानेरमध्ये जाणाऱ्या बिलासपूर बिकानेर एक्सप्रेस ट्रेनला रविवारी आग लागल्याची घटना घडली आहे। धावत्या ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळते आहे। प्रवाशांमध्ये खळबळ उडाली। धावत्या ट्रेनला आग लागल्याचं दिसताच गार्डन एक्सप्रेस उज्जैन जवळ थांबवली। सिन्नरच्या सोनारी गावात एका आरोपीनं त्याच्या पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। मध्यरात्री घरात घुसून या आरोपीनं संपूर्ण घर पेटवून दिलं। यात तो स्वतःही जखमी झाला। या घटनेत आरोपीची पत्नी आणि सासू जखमी झालेत। त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे। जळगावमधील अमळनेरच्या जुनोणीतील वनक्षेत्राला भीषण आग लागली। तब्बल 22 हेक्टर वनक्षेत्राला आग लागली। आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचं नुकसान झालंय। 4 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय। वाशिममधील 50हून अधिक जिल्हा परिषद शाळेतील 184 वर्गखोल्या नादुरुस्त आहेत आणि या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे। मात्र अद्यापपर्यंत निधी मंजूर झालेला नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। रायगडमध्ये पिवळ्या धम्मक फुलांनी बहावा भरलाय। रस्त्यालगत किंवा जंगलात बहाव्याची झाडं फुलली आहेत। बहावा फुलल्यानंतर 45 दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे, त्यामुळे यंदा लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला जातो। पुणे जिल्हा बँक 2,500 कोटींचं पीक कर्ज वाटप करणार आहे। एकट्या खरीप हंगामात 2,500 कोटींचं कर्ज वाटप करण्याचं बँकेचं नियोजन आहे। मुंबईची ओळख आणि पर्यटकांची पहिली पसंत असलेला मरीन ड्राईव्ह आता आणखी उंच होणार आहे। पावसाळ्यात भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे साचणारं पाणी याचा निचरा होण्यासाठी मरीन ड्राईव्हची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे।
देशात 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर आहेत। यामध्ये ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2% इतकं आहे। ही माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे। गेल्या 3 वर्षात महिलांच्या डीमॅट खात्याचं प्रमाण 4 पट वाढलंय। महिलांच्या डीमॅट खात्याची संख्या 66.7 लाखांवरून थेट 2.77 कोटींवर पोहोचली आहे। स्मार्ट मीटरसाठी हालचालींना पुन्हा वेग आलाय। स्मार्ट मीटरसाठी 3 महिन्यात वेळापत्रक सादर करा असे आदेश राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण कंपनीला दिलेत। स्मार्ट मीटरसाठी केंद्राकडून 31 मार्च 2026 ची मुदत देण्यात आली आहे। राज्यात आतापर्यंत मंजूर स्मार्ट मीटरपैकी केवळ 6.5% मीटर बसवण्यात आले। मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरील ओव्हरब्रिजचा जिना बंद राहणार आहे। आजपासून 6 जूनपर्यंत जिना बंद असेल। पायऱ्याची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी जिना बंद राहणार आहे। मध्य रेल्वेने शूटिंगच्या भाड्यातून 40 लाखांची कमाई केली आहे। आपटा आणि सीएसएमटी स्थानक चित्रपट निर्मात्यांची आवडती स्थळं बनली आहेत। रेल्वे स्टेशन परिसर आणि कोच भाड्यानं देऊन मध्य रेल्वेनं 40,13,000चा महसूल जमा केला। सर्व सफाई कामगारांना पावसाळ्यापूर्वी रेनकोट द्या अशी मागणी करण्यात आलेली। अनेकदा रेनकोट वितरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। त्यामुळे 1 जूनपूर्वीच या कर्मचाऱ्यांना रेनकोट द्या अशी मागणी मनपा सफाई कामगार विकास संस्थेनं केली आहे। सोलापूर शहरातून जाणाऱ्या 2 उड्डाणपुलांना 966 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आहे। आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तसंच अधिवेशनात मागणी लावून धरल्यानंतर अखेर निधी मंजूर केला। रायगडच्या पेण तालुक्यातील वडमाळ आदिवासी वाडीला रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते। त्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन करून पाठपुरावा केल्यानंतर आता रस्ता तयार करण्यात आला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणी साठा खालावलाय। सध्या या धरणात मिळून 33% पाणी साठा शिल्लक आहे। वातावरणातील उष्मा वाढू लागलाय, त्यामुळे बाष्पभवनामुळे या धरणातील पाणी साठा सातत्यानं घट होते। हा पाणी साठा जुलै अखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे। सततच्या हवामानातील बदलाचा हापूस आंब्यावर परिणाम होतोय। अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे 20 ते 25% हापूस आंब्याचं उत्पादन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंबा उत्पादकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। तोट्यात चाललेल्या एसटीतील फुकट्या प्रवाशांना महामंडळानं दणका दिला। 11 महिन्यात 6,000 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यात 14 वर्षीय मुलांचा मृत्यू झालाय। मुलाच्या पालकांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर हलगर्जीपणाचा आरोप केलाय। या डॉक्टरांनी मुलावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धाराशिवच्या पालकमंत्री पदावरून बदलण्याचं भाजपचं षडयंत्र सुरू आहे असा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर हे आरोप करण्यात आले। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून हा वाद सुरू झालाय। अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंनी विधान केले, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यावर बोलणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तसंच वडिलांकडून काही संस्कार आल्यामुळे सायलेन्स इज द पॉवर ऑफ असं त्यांनी म्हटलेलं आहे। कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का बसलाय। 17 पैकी 13 नगरसेवकांनी रोहित पवार समर्थक नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला। नगरसेवकांना विचारत न घेता कामकाज करत असल्याचा आरोप त्यांनी केला। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस दिली आहे। इंद्रजित सावंत यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा उल्लेख प्रशांत कोरटकर यांना केला होता। या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली बदनामी झाल्याचं सांगत नोटीस पाठवली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार चंद्रभागा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले। चैत्री यात्रेनिमित्त लाखो भाविक चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येतात, त्यामुळे भाविकांना पवित्र स्नान करता यावं म्हणून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे। कोरटकरचा मुक्काम कोठडीतच असेल की त्याला बेल मिळणार याबाबत सुनावणी होणार आहे। अंबरनाथमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवरील हल्ल्याप्रकरणी 3घांना अटक करण्यात आली। हे सर्व आरोपी अंबरनाथचे असल्याची माहिती आहे। या 3घांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे। पालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या ऑफिसवर तलवारीनं हल्ला झाला होता।
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या हिंदू मतदारांसाठी एक महत्त्वाचं वक्तव्य केले। राज्यात 9% हिंदू एकत्र आले तरीही रामराज्य स्थापन होईल असं मिथुन यांनी म्हटलंय। आपण जिंकलो नाही तर हिंदू अडचणीत येतील, बांगलादेशात जे घडलं त्यावरून आपण धडा घेतला पाहिजे असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिवमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप होतोय। 215 पैकी 125 विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं। त्यातच एका केंद्रावरील 78 विद्यार्थ्यांना एकसमान गुण मिळाल्याचा दावा करण्यात येतोय। लातूर पालिका आयुक्तांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले। बाबासाहेब मनोहरेंचे पुढील उपचार मुंबईत होणार आहेत, तर एअर ॲम्ब्युलन्सद्वारे लातूरहून मुंबईला आणण्यात आले। आयुक्त मनोहरे यांनी गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। 100हून अधिक अधिकारी आणि सचिवांचे वेतन रखडल्याची बातमी समोर आली असून यामुळे अधिकाऱ्यांना वेतनाभावी काम करावं लागत असल्याचं बोललं जात होतं। मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडून मान्यता न मिळालेल्याच अधिकारी आणि सचिवांचं वेतन बाकी असल्याचं समोर आलं। सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीचं समन्वयक गिरीश फोंडे यांना कोल्हापूर महापालिकेने निलंबित केले। सध्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे 12 जिल्ह्यातील समन्वय म्हणून फोंडे काम पाहत होते। त्यांच्याबरोबर कुणाल कामरा याचं गाणं वाजवून एकनाथ शिंदे यांचं स्वागत करू असा इशारा दिलेला होता। नंदुरबारमध्ये पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक पार पडली। बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत निर्णय घेण्यात आला। तसंच अनेक योजनांचा शुभारंभ मंत्री कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला। कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या PD पाटील पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले। भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का देत सर्व 21 जागांवर विजय मिळवला। अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली। 16 किंवा 18 एप्रिलला विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। आजच्या बैठकीत उद्घाटनाचा मुहूर्त ठरणार आहे। संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर उपोषण सोडले। फतेहगड साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या महापंचायतीत यांनी ही घोषणा केली। काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं होतं। केंद्र सरकारनं वाढीव निधी राज्याला दिल्यानंतरही काही जण निधीवरून रडगाणे गातात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी तमिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर नाव न घेता केली। रामेश्वरम इथं कार्यक्रमात ते बोलत होते। तमिळनाडूचे नेते तमिळमध्ये सही करत नाहीत असं म्हणत मोदींनी स्टॅलिन यांना डिवचलेले। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गासाठी होत असलेल्या जमीन संपादनाला विरोध करत आज आळेफाटा चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले। बागायती जमीन उद्ध्वस्त न करता महामार्ग जिरायत भागातून वळवण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। या आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला असून प्रशासनाचीही धांदल उडाली आहे। सोलापूरमध्ये अनियमित पाणी पुरवठा विरोधात आंदोलन करण्यात आले। शहरातील अनेक भागात मागील 2 महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री 10 वाजता रास्ता रोको करून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। कल्याणमधील रायते गावात शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। सरपंच नमिता सुरोशी यांनी स्वखर्चातून मूर्तींची स्थापना केली। या ठिकाणी सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला। बदलापूरमध्ये 20 लाख लिटर जलकुंभाचं लोकार्पण पार पडलं। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या जलकुंभामुळे कात्रप परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली, त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय। सांगलीच्या मिरजेमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। शहरातील 45 डॉक्टर्सनं मिळून हे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू केले। या हॉस्पिटलचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील कोकण भागातील आंब्यांना आता GI कवच मिळाले, त्यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार आहेत। कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादकांनी जवळपास 1845 GI टॅग मिळवले। देशातील वैयक्तिक उत्पादनासाठी जारी केलेल्या GI टॅगची ही सर्वाधिक संख्या असल्याचं हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघानं म्हटलंय। ताजमहालकडे देश विदेशातील पर्यटकांचा कायमचा ओढा असतो। देशभरातील वारसा स्थळांचा विचार केला तर ताजमहाल हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचा ठरतोय। 5 वर्षात तिकीट विक्रीतून सर्वाधिक महसूल दिला। या कालावधीत एकूण 297 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी दिली आहे।
मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांविरोधात सध्या पालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे। मालमत्ता कराच्या 200% दंड आकारला जातोय। शहर उपनगरातील अशा अनधिकृत इमारतींवर आतापर्यंत पालिकेने एकूण 392.28 कोटींचा दंड आकारलाय। मालमत्ता विभागाने आतापर्यंत 205 कोटींचा दंड आकारलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी सुरू असलेल्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे। न्यायाधीश AK लाहोटी यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे। 16 वर्षापासून या बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी सुरू आहे, त्यात 5 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उच्च न्यायालयात धाव घेतलेली FIR रद्द करण्यासाठी कामरा हायकोर्टात गेलाय। यावर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणीची शक्यता आहे। साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवाची आज सांगता होते। परंपरेनुसार उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते आज साईबाबांच्या समाधीवर असलेल्या पादुकांचं पूजन करण्यात आलं। साई मंदिरात काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता होते। नाशिक येथील काळारामाच्या पूजेसाठी पैसे मिळत नसल्यानं पुजाऱ्यांना हायकोर्टात धाव घेतली होती। याची गंभीर दखल घेत न्यायालयानं मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिले। ही रक्कम किती अपेक्षित आहे याची माहिती याचिकाकर्त्यांनी ट्रस्टींना द्यावी असा आदेश कोर्टाने दिले। न्यायालयाने ही सुनावणी 8 एप्रिल 2025 पर्यंत तहकूब केली आहे। चैत्रवारीसाठी पंढरपूर नगरी गजबजली आहे। उद्या पंढरपुरात चैत्रवारीचा सोहळा रंगणार आहे। त्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले। मंदिर समितीच्या माध्यमातून दर्शन रांगेतील भाविकांना सुविधा देण्यात आल्या। भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून छत आच्छादन केली आहे। जागोजागी थंड पाण्याची सुविधा केली आहे। आषाढ वारीसाठी माऊलींच्या प्रस्थानाची तारीख ठरली आहे। 19 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल। 5 जुलैला माऊलींच्या पादुका पंढरपुरात दाखल होतील। 17 दिवसांचा पालखींचा पायी प्रवास असेल। आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली आहे। यात लवकरच पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। तर सांगलीच्या दुधोडीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचं आयोजन केलं होतं। शर्यतीसाठी कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून 200 पेक्षा अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या। अलिबागमध्ये आजपासून 4 दिवस कबड्डीचा थरार रंगणार आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशननं कबड्डी लीगचं आयोजन केलं। या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचे 8 संघ सहभागी होतील। स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून 5000 प्रेक्षक बसतील अशी गॅलरी तयार केली। अमरावती शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे पंचवटी चौकातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प केली। उड्डाण पुलाला सरकारचा प्रतिकात्मक पुतळा लटकवून आंदोलन केले, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। पुणे शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 344 खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। पुणे महापालिकेच्या सुधारित क्रीडा धोरण 2018 अंतर्गत ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। यासाठी महापालिकेला एकूण 87,20,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। पुण्यातील पानशेत धरणात बुडून 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। मित्रासोबत पोहायला गेला असताना ही दुर्घटना घडली आहे। मोहनीस बोलाटे असं मृत तरुणाचं नाव असून तो पुण्यातील येरवडा भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे। रविवारी दुपारी ही घटना घडल्याचं समजतंय। जळगावच्या पाचोरामध्ये पाय घसरून विहिरीत पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला। शेतात काम करत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला। तर भूषण पाटील असं या मृत तरुणाचं नाव आहे। माहुल येथील स्वस्तातील घरांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। येथील 9098 घरांसाठी केवळ 150 कामगारांनी अर्ज केलेत। सफाई कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या घरांच्या देखभालीसाठी वर्षाकाठी पालिकेला 7 कोटींचा खर्च येतो। त्यामुळे घरांच्या विक्रीसाठी पालिकेकडून कामगार संघटनांना साकडं घातलं जात आहे।